नागपूरच्या नंदनवन परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। एकाच घरात आई आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याने संपूर्ण नागपुरात खळबळ उडाली आहे। कौटुंबिक कलह आणि मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार संगीता ढबाले आणि त्यांची विवाहित मुलगी आकांक्षा ब्रह्मे अशी मृतांची नावे आहेत। आकांक्षाचे 2 वर्षापूर्वी लोकेश ब्रह्मे याच्याशी लग्न झाले होते। काही महिन्यांपूर्वी आकांक्षाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, मात्र दुर्दैवाने त्या नवजात बाळाचा मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेमुळे आकांक्षा मानसिक धक्क्यात होती आणि सासर सोडून आईकडे राहण्यासाठी आली होती। मात्र माहेरी आल्यानंतरही तिचे दुःख कमी झाले नाही। आकांक्षाचा पती लोकेश ब्रह्मे हा संपत्तीच्या कारणावरून तिला वारंवार त्रास देत असल्याचे आणि त्यांच्यात सतत वाद होत असल्याची माहिती आता समोर येत आहे। एका बाजूला पोटच्या गोळ्याचा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला पतीकडून होणारा छळ, या दुहेरी कात्रीत अडकलेल्या मायलेकीने अखेर मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला। या संदर्भात अधिक माहिती देताना नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी सांगितले की नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच कुटुंबातील 2 महिलांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात आई संगीता ढबाले आणि मुलगी आकांक्षा ब्रह्मे यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले आहे। कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी समोर येत असून आम्ही आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे। सदरची घटना या सकाळी निदर्शनास आलेली। यामध्ये आकांक्षा लोकेश ब्रह्मे वय 29 वर्ष आणि संगीता श्रीराम ढबाले वय 52 वर्ष या मायलेकींनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी निदर्शनास आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर घटनेमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील जो तपास आहे तो चालू आहे। सदरची घटना आपल्याला 8:30 ते 9च्या दरम्यान रिपोर्टिंग झालेली आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। तर आपल्याला कशी काही माहिती मिळाली, कोणाकडून माहिती मिळाली? ही माहिती आहे ती शेजारी जे राहणारे लोक आहेत ते आणि त्यांचे जे जावई आहेत त्यांच्यावरून आपल्याला पोलीस स्टेशनला माहिती मिळालेली। त्या अनुषंगाने पोलिसांनी पुढील कारवाई केलेली। घटनेच्या मागचं काही अजून तात्पर्य समोर आलं आहे? नाही, अजून काही नाही। आताच अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर तपास होईल आणि पुढील गोष्टी आपल्याला सांगेल। नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। लोकेश ब्रह्मे याच्या छळाबाबत अधिक पुरावे गोळा केले जात आहेत। मात्र एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।